ह्या रोडला जास्त गर्दी राहते का त्या पहिला रोड क्रॉस केला तो का हा इकडे आलेले आहे आमचे माणसं आमचे कार्यदार फादर जयंती मामा ते पण यायले. नमस्कार मित्रांनो, आजच्या ब्लॉगमध्ये परत एकदा स्वागत आहे. आज आपण आलो आहे शेवंती घेऊन नाशिकला. आणि कालच्या ब्लॉगमध्ये तुम्ही बघितलं असेल का आपण काल शेवंती खोडली आणि आज पण आहे. आता उद्या पण यायला लागणार आहे नाशिकलाच. बहुतेक उद्या यायला लागणार नाही तर मग जागेवर देऊ. आता बघू शकता तुम्ही इकडं चालू आहे आणि पाठीमागं आपला माल विकायचं काम चालू आहे. मला झोप तर लागेल नाही पण मग थोडंसं एक ठिकाणी गेलो आलो हिंडून. पप्पा बोलले जा हिंडून ये. मग आलो नाशिकमध्ये थोडंसं चक्कर मारून आलो. नाशिकमध्ये नाही तर पण नदी पंतर गेलतो. सो काही आता मी चाललो आहे एकटाच आहे कारण की पप्पाला आहे तिकडे मामा जोडी आहे. म्हणजे मामा आहेच, मामा आणून सोडतील कारण की माझं डोकं आणि पोट दुखतंय. मग चाललो आहे घरी. पाहू नको ती आता आपण आहे ना उड्डाण पूल केवढेपणापासून जाऊ आपण आता. केवढेपण हा केवढेपणचा रोड आहे. उड्डाण पुलापासून येतो. मामाचा फोन आलता. मामाने जागेवर काल आहे ना 30 रुपयांनी दिली. आता इकडं 50-60-70 चालू आहे. मग आता आहे ना 250 रुपये 5 किलोचे. मग आता बघू आता आपले किती हातात येते अजून माहीत नाही कारण की आमच्या एजंट आहे आमच्याकडं. त्याच्यामुळे चाललो आता किती येतात आता अजून माहीत नाही आपल्याला. आता आहे आपण आडगावचे थोडं पाठीमागं म्हणजे माझी सगळ्यात ड्रीम गाडी ना बघायची का ही ना कॅरेटची कंपनी आहे, वॉल्वो आहे, मर्सिडीज आहे आणि BMW ची 530i माझी ड्रीम कार आहे. स्पोर्ट्स एकदम फक्त मर्सिडीजची नाही समजली कोणची मला पण मर्सिडीजची एखाद्या वेळेस आपण बघूच नक्की. चिमण्यांनी अंड दिलं हे बघ ये बा एक बाकीचं कुठे काय माहिती मग चिमणी कुठं पिल्लू कुठं गेलं. मग मी चाललो दूध आणायला जातो. झोपायला लागेल आंघोळ नाही केली. मामावर आले सगळे जातात. पप्पाला घ्यायला आलो इकडं. पप्पाची गाडी आहे तिथे कोणची माहीत नाही. अल्टो वॅगनर की या क्रेटा कोणची माहीत नाही. आता दिवस राहिले. मला काय झोप लागली तर काय झोपून दिलं नाही कारण की दीदीचा पण क्लास होता. सो गाईज आंघोळ झाली आहे. आता इकडं मामा पण आले लोटरी मारायचं काम. आणि जॉईंट डिअर आहे 50-45D बडावाला ट्रॅक्टर चाललं. आता इकडं तिकडे राहिले लांडवर तिकडे मोठे पदावर राहिले आणि नेमका लोटरीचा नट तुटला. आता गेले पप्पा आणायला. एडिट करू व्हिडिओ. आपला अर्धा व्हिडिओ राहिले एडिट करायचा. बघा पेरूला ही फोम लावले पेरूला बघा मी इकडे बेड पाडले. आता 1 महिन्याने डायरेक्ट आपल्याला पप्पाला म्हटलं का टांबटी लावू. पप्पा म्हणते टांबटीने लावायची आपल्याला सेंट व्हाईट लावायची. मग आता सांगा मी सांगितलं सेंट व्हाईट नका लो टांबटी लावता. खूप म्हणजे 1.5-2 वर्ष झाले तर शेवंतीच लावू राहिला. असं पण शेवंती म्हणजे चांगलं होतच आहे. आता इकडं परत माहीत नाही काय म्हणते लावते. 12:30 वाजले. आता आलो विहिरी पैसे चाललो आहे. झोप लागेल आणि इकडचं झालेलं आहे लोटरनं पण मामा तिकडं आता जेवण करते आहे. आणि मी चाललो आहे बघायला पाणी किती त्यामुळे पाणी इकडे येते का नाही. त्यामुळे पाणी येत आहे मस्त फुल. गाडी तिकडंच लावली. आता एवढी चांगली कडक एकदम भारी लोटर बसली एकदम कडक मामा बेस्ट. तर बन चुका है पाणी आणू का. पानी त्याच्यावर ना बैटरी इसको हो गया अभी क्या ये बंद ही हो रहा है चालू नहीं होते.
मामा गेले गाडी घेऊन. मग आता ट्रॅक्टर रेडीच राहिला कारण ट्रॅक्टर चालूच नाही राहिलं. काय माहिती काय प्रॉब्लेम आला अचानक. कधी ट्रॅक्टर बंद होत नाही मामाचा, पण अचानक काय झालं काय माहिती नाही आता. मग आता मामा म्हटलं तुम्ही जा घरी, ट्रॅक्टर मी पोस्ट करून देईल. कारण की मामाचा मुलगा येणार आहे तिकडून, त्याला म्हटलं तू गाडी घेऊन मी ट्रॅक्टर घेऊन जातो. आता मोटर बंद करायला आलतो ठीकच. मामा म्हटलं मला तिकडे सोडून द्या. केली मोटर पण ओके डन. अचानक काय माहिती काय झालं, 12:30 वाजले. एवढं उन्हाचं ट्रॅक्टर म्हणजे कधी बंद पडत नाही. मामा मस्त त्या सकाळपासून तर संध्याकाळमध्ये नागर मारी त्या. जसं मी पहाटे 2 वाजता उठलेलो ना, तसं मी अजून झोपेल पण नाही. आणि रात्री 11 वाजता झोपलो कारण की ब्लॉग एडिट करायला लागतो. ब्लॉग का मी नाशिकला जाऊनच अपलोड केला डायरेक्ट. अजून पण जास्त म्हणून गौरी नाच बसली नाही तर इकडं तिकडं नाही तिकडं. हा ट्रॅक्टर चालू नाही होत. मग मामा गाडी घेऊन गेले. आता स्विच बंद पाहून द्या. ओके बंद चालूच नाही राहिला तर माहीत नाही गडबड काय नाही होत. शेवंती पडायचं म्हणून ट्रॅक्टर ना तिकड लावलं. हे ब्रेकिंगचं निशाण होतं ते बुजून तिकडे करून दिलं. डाऊट नाही आला पाहिजे काय केलं काही नाही कुठं काय झालं पाहिजे. आता बाबा आतुरच राहिले. चहा प्यायला गेले. टी ब्रेक चालू आहे बाबाचा. पेरूची उंड्या घ्यायला आलो. पेरूची उंड्या इकडं हो 50 न्यायचं आहे. काय आलं अशी सफेद मुळी पाहिजे का? 38 मध्ये आता महिन्यात मग 2-1 महिना पण तेवढं टेम्परेचर चालू आहे. एकतर टेम्परेचर गेलं गेलं पाणी मारून दे बाबा. हां चालेल. चांदू मापा आत्ता शिक दिसायला लागला. किती एवढ्या उन्हामध्ये चांदू मावा दिसतो. मोजल नाही मोजल नाही मोजल नाही मोजल नाही कोणत्याच मोजल नाही. किती जाळ्या निघाल्या 1 2 3 4 5 6 6 मध्ये तरी म्हटल्यावर किती निघत माहीत नाही. 6 मध्ये तरी 50 किलोच्या आसपास असेल. अर्ध्या तासात 50 किलो खुडून कालच एवढं खुडले असत. आता नाशिकला जायची पाळी नसते आली माहिती. पहाटे उद्या पहाटे आज नाही पहाटे उद्या पहाटे म्हणजे शेवण द्यायला चाललं गावात. फक्त 40 किलो निघाली. काल बायाने खुडली असे चांगलं झालं असतं. एवढीच निघाली. आज चाललं गावात. आमचे मोठे चिरंजीव आहे गाडी चालवायला. आमच्या जाणाऱ्या गावामध्ये ना काहीच म्हणते नाही. पोलीस लाईट येलं ना काहीच म्हणते नाही. बिंदास चालवा कोणी काय म्हणत नाही. कारण की माझा चुलत सरपंच आहे ना. माझा चुलत सरपंच आहे ना. मग आमच्या गावात चालत हे तूप ही पोली ही दाल हे काय याला काय म्हणतात वडे ना नाही पातूड पातूड काळी रशी. चला जेवायला. सो गाईज आता जेवण झालं आहे. इकडं मिस्टर इंडियन हॅकरचे व्हिडिओ चालू आहे बघायचं. मोबाईल चार्जिंग लावायला आलो कारण की ब्लॉग एडिट करायचा आहे. आजचा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. थँक्यू फॉर वॉचिंग. बाय.